सलग 5 वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम त्याने राबवला। सामान्य नागरिकांच्या सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कोविड सारख्या कठीण काळात जनतेत राहून केलेली प्रत्यक्ष मदत हे बोलकं नाहीये, तर कामातून सिद्ध झालेलं नेतृत्व आहे। सेवा, पर्यावरण आणि युवकांच्यासाठी सातत्याने झटणारा हा कार्यकर्ता, त्याला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। त्याच्यामध्ये ब मध्ये अनुराधाताई सुशील लांडगे BCA झालेत, संवेदनशील अभ्यासू आमच्या नेते आहेत। महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या करता वर्षानुवर्ष झटणारी एक कर्तव्यदक्ष महिला आहे। आपल्या उद्याच्याला ह्या प्रभागातनं ज्यावेळेस उमेदवार जातील त्यावेळेस त्यांची ओळख ही माझ्या मतदारांना असली पाहिजे। आमच्या अश्विनीताई निलेश फुगे क मधनं 7 BSc कॉम्प्युटर शिक्षित आहेत। विनायक बचत गटाच्या माध्यमातून समाज कार्यामध्ये सक्रिय सहभाग, नव्या दमाची ठाम भूमिका असलेली उमेदवार, महिला, स्वच्छता, सुरक्षितता, स्वावलंबत्वासाठी जमिनीवर उतरून काम करणारी ही एक ताकद आहे। त्याकरता ती महाराष्ट्राच्या आपल्या कॉर्पोरेशनमध्ये पिंपरी चिंचवडच्या गेली पाहिजे। आणि ड मध्ये आमचा अमोल मधुकर डोळस, ह्यामध्ये त्याला तिथं अनुभवी आहे, टॅक्स कन्सल्टंट आहे, अभ्यासू संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, सामान्य माणसांच्या अडचणी ओळखून तो मार्गदर्शन करतो। कोविड सारख्या संकटात देखील कृतीतनं नेतृत्व दाखवणारे उमेदवार, फक्त बोलणारे नाही तर काम करणारे नेतृत्व म्हणजे अमोल डोळस। त्याचा डोळसपणाच आपण बघितला आहे, म्हणून आम्ही त्या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही। टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही। प्रभाग क्रमांक 5 मध्ये मी भीमाताई पोपटराव फुगे, मला आठवतंय 2017ला त्या नगरसेविका होत्या। मी मगाशी सांगितलं काही अनुभवी, माझ्या फुगेताईंना 5 वर्षाचा अनुभव आहे। आता दुसऱ्यांदा संधी दिली, सगळेच नवे असले तर तिथं अडचण होईल, म्हणून वडीलकीच्या नात्याने तिथं बाकीच्यांना सांगतील। अमर परशुराम फुगे हा एक तरुण सहकारी आपण दिलेला आहे। प्रियंका प्रवीण बारसे ह्या एक वेळेला नगरसेविका होत्या, अनुभवी म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली। आणि राहुल बाळासाहेब गवडी ह्याला एक आम्ही उमेदवारी दिलेली आहे, नवा चेहरा। प्रभाग क्रमांक 6 मध्ये वर्षा गणेश बडे ह्या आमच्या बडेताईंना आम्ही उमेदवारी दिलेली। प्रियंका मयूर लांडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आणि संतोष काळूराम लांडगे यांच्या पत्नी सारिकाताई लांडगे 2 वेळेला नगरसेविका होते। संतोषच्या पत्नीनं नगरसेविका पद कसं सांभाळायचं असतं, कसं काम करायचं असतं ते नवऱ्याला दाखवलंय। आता सांगितलं तू जा, आता तुला संधी, आणि म्हणून आम्ही संतोषला उमेदवारी दिलेली आहे। आणि 8 मध्ये सीमाताई रवींद्र सावळे त्या आल्यात का, त्या 3 वेळेला नगरसेविका होत्या। मला वाटतं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे। मागासवर्गीय समाजातली ही माझी भगिनी राजश्री अरविंद गागरे, अश्विनी संजय वाबळे आणि तुषार भिवाजी सहाणे हे आम्ही नवीन उमेदवार दिले। संजय 2 वेळेला नगरसेवक होता, एकदा स्वीकृत होता, एकदा निवडून आला। अशा पद्धतीनं यांना आम्ही उमेदवारी देण्याचं काम केलं। मी माझं काम चोख बजावलेलं आहे। आता 15 तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे। माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा। मी मधला 9 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे, नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही। काय चाललंय भोसरीमध्ये, कशा पद्धतीने चाललंय? आज घराघरामध्ये नळद्वारे दररोज पुरेसा पाणी पुरवठा आम्ही करायचं ठरवलेलं आहे। वाहतुकीची कोंडी सोडवायची, खड्डेमुक्त शहर त्या ठिकाणी करायचं।
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहर भारतात अव्वल येण्यासाठी प्रयत्न आम्हाला करायचा आहे. कोविडमध्ये प्लॅगेथॉन केलं, कचऱ्यासाठी श्रमदान केलं. थोड्याच कालावधीत मी पालकमंत्री असताना 95% कचरा वर्गीकरण काही भागात करून दाखवलं. आम्हाला हायटेक आरोग्य सुविधा द्यायच्या. चव्हाण YCM हॉस्पिटल, महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयात पण जनतेला माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांना परवडतील आणि दर्जेदार आरोग्य सुविधा ह्या आम्ही देऊ पाहतोय. 100 राजमाता जिजाऊ क्लिनिक 2 किलोमीटरच्या परिघात आम्ही उभं करू पाहतोय. का तर समाजाची ती गरज आहे. आज आजाराचं प्रमाण वाढलंय, व्हायरल इन्फेक्शन वाढलंय आणि म्हणून माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये DP प्लॅन रद्द करावं लागणार आहे. 50,000 हरकती पिंपरी चिंचवडच्या DP प्लॅन मध्ये हरकती मागवल्या. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 50,000. कशाला म्हणतात 50,000? ज्यांना अर्बन प्लॅनिंग मध्ये काही कळत नाही असे आता त्यांना काय उपमा द्यावी, भंगारची उपमा द्यावी का कशाची उपमा द्यावी ते मला कळत नाही. पण हे DP करायला बसल्यावर काय अपेक्षा तुम्ही करणार? काय ह्यांचं विजन आहे? काय ह्यांनी करून दाखवलंय? PCMC मॉडेल स्कूल, गोरगरिबांच्या मुलांना 100 मॉडर्न स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण ज्याची परिस्थिती बरी आहे तो CBSEच्या स्कूलमध्ये जातो, तो वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये जातो. त्याच्या आईबापाची ऐपत असते. गरिबांनी काय घोडं मारलंय त्याकरता ते काम आपण करू पाहतोय. आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना मेट्रो आणि PMPML बसचा प्रवास मी मोफत करून देणार आहे. मोफत. मला आता काहींनी सांगितलं की कॅबिनेटची मान्यता घेतली नाही. अरे ह्याला कॅबिनेटची मान्यता लागत नाही. हे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीतलं काम आहे. त्यांना तो अधिकार आहे. मी 500 स्क्वेअर फीटच्या घराला टॅक्स माफी देणार आहे. वेगवेगळ्या शहरामध्ये तसे निर्णय होतात. गरीबाला काय टॅक्स लावायचा आहे? अरे ज्याचं 500 स्क्वेअर फीटच्या पुढचं घर असेल, ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं टॅक्स घेऊ ना आणि ह्या गरीबाला सवलत देऊ ना. काय बिघडलंय? लोकाभिमुख कारभार कशाला म्हणतात? टॅक्स गोळा करायला म्हणत नाही, गरीबाचं राहणीमान उंचवायचं.